गुंतता हृदय नाही ना, पैशाची बॅग परत आली? हो बाबा. पण म्हणजे बॅग पोलिसांना सापडली की? नाही, बहुतेक त्यांनीच आणून ठेवली. मगाशी बेल वाजली, मी दरवाजा उघडला तर बॅग तिथे होती. सगळे पैसे होते? असावेत. विक्रमने मोजले. हे सगळं त्रांगडच होत चाललंय. एवढं मोठं घबाड हा माणूस परत आणून ठेवतो. काय म्हणायचं या माणसाला, चोर की संत? माझी स्वतःला प्रश्न विचारण्याची क्षमता संपली बाबा. बाबा, मी तुमचे 1 लाख रुपये विक्रमला सांगेन. त्यावर नंतर बोलू आपण. नाही बाबा, 1 लाख रुपये ही काही छोटी रक्कम नाहीये. नंतर बोलू म्हटलं ना. त्याआधी हे शोधून काढलं पाहिजे, आपल्याशी हा जीवघेणा खेळ हा माणूस का खेळत होता. म्हणजे त्याच्यापाशी त्याची कारणं असतीलही, पण आपल्या भावनांशी खेळायचा त्याला काही अधिकार नव्हता. बसा बसा बसा. एसीपी घाटगे ना? प्लेजर मीटिंग यू सर. नाही, मला आवडेल असं म्हणायला, पण तुम्ही का आलाय हे कळलं की म्हणू शकत नाही. बसा. म्हणजे माझं इथं येण्याचं कारण तसं फारसं प्लेजरेबल नाही आहे. सरळ मुद्द्यालाच येतो ना. तुमचा मुलगा अभय सामंत सध्या कुठे आहे? माझ्या माहितीप्रमाणे तो शिपवर असायला हवा. झालंय असं की एका किडनॅपिंगच्या प्रकरणात आम्हाला एका माणसाचा शोध घ्यायचा आहे. आमच्याकडे त्याचा फोटो आहे आणि आमची रेकॉर्ड्स असं सांगतात की तो फोटो अभय सामंतचा आहे. अच्छा, इंटरेस्टिंग आहे. ते ऐकून तुम्हाला फारसा धक्का बसलेला दिसत नाही कॅप्टन? किती वर्ष झाली तुम्हाला फोर्समध्ये? 16 वर्ष होतील पुढच्या महिन्यात. अजून धक्के बसतात तुम्हाला? म्हणजे माझा मुलगा वॉन्टेड आहे असं कळलं तर नक्कीच बसेल. हां, मग तसा मला बसलाय असं समजा, पण तो माझ्या डोळ्यात दिसत नाही. तर ज्या डोळ्यांना दिसत नाही त्या डोळ्यात काय दिसणार म्हणा. आय एम सॉरी सर, पण कसं आहे ना की तुमच्या मुलाविरुद्धची केस थोडीशी वीक आहे. म्हणजे किडनॅप झालेली मुलगी सुखरूप परत आली आहे. गेलेले सगळे पैसेही परत मिळाले. ज्यांची मुलगी किडनॅप झाली त्यांनी अजून पोलीस कंप्लेंट केलेलीच नाही आहे. पण तो जर आपण आम्हाला भेटला तर. अच्छा, म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे, जी खीर बनलीच नाही ती खीर त्यांनी खाल्ली असं त्यानं कबूल करावं. तुमच्या मुलानं खीर खाल्ली नाही, पण तो खिरीचं भांड घेऊन पळून नक्कीच गेला होता. ते का हे मला जाणून घ्यायचंय. हां, ठीक आहे, बोला त्याच्याशी. म्हणजे तुमचं आणि त्याचं इतक्या दिवसात काहीच बोलणं नाहीये? नाही. एनिवे, त्याची बायको कुठं असते सध्या? बंगलोर, ऑफिसचं काम. ओके, येतो मग. तुमच्याकडून जरा सहकार्य मिळालं असतं तर आनंद वाटला असता कॅप्टन. नाही नाही, मलाही येऊन जास्त सहकार्य करायला आनंदच झाला असता, पण मी तुम्हाला सांगितलं ना, त्यापेक्षा जास्त मला काही माहिती नाही. एका गोष्टीचं आश्चर्य आहे पण कॅप्टन, मी तुम्हाला एवढी मोठी गोष्ट सांगितली, पण कोणाची मुलगी किडनॅप झाली आहे, तिचं काय झालं, तुम्ही काहीच चौकशी केली नाही. नाही, ज्या गोष्टीचा आपला काही संबंध नाही त्याची चौकशी कशाला करायची. पण तुमचा मुलगा जर या प्रकरणात दोषी आढळला
तर तुमचा संबंध येऊ शकतो. हा, मग तेव्हा बघू ना. काय साठीच्या या बाजूला आलं ना की मनुष्य भविष्याचा फारसा विचार करत नाही. उगीच शेवटचं स्टेशन जवळ आलंय असं वाटायला लागतं. पण ACP साहेब, इट वॉज इंडीड प्लेजर मीटिंग यू. थँक्यू कॅप्टन. भेटू. घाडगे साहेबांचं म्हणणं आहे की आपल्याला टॉर्मेंट करणारा माणूस अभय सामंत आहे. काय? अभय सामंत अनन्याचा नवरा? म्हणजे त्यानंच तुझ्या हातून आनंद. माय गॉड. म्हणजे त्याला तुझ्याबद्दल आणि अनन्याबद्दल आधीपासूनच माहिती होता आणि म्हणूनच त्यानं हा गेम. पण अभय सामंतला मी ओळखतो रे. अभय सामंत नाही आहे हा. मी त्याला भेटलोय, 2दा नाही, मी 3दा भेटलोय. आता काही दिवसापूर्वी तो घरी आला होता. देवीला किडनॅप करणारा माणूस अभय सामंत नाही आहे रे. नाही, हे सगळं जरा भिरभिरवणार आहे. आणि घाडगेंनी पोलीस रेकॉर्ड तपासूनच सांगितलं असणार आहे की हा अभय सामंत आहे. आणि हे जे गोरं घारं भूत आपल्याला सतावते ना, ते बाकी काही करू शकत असलं तरी पोलीस रेकॉर्ड तर नाही ना बदलू शकत. आणि समजा असं असेल की त्या गोऱ्या घाऱ्यानं पोलीस रेकॉर्ड मधला अभय सामंतचा फोटो काढून तिथं जर स्वतःचा फोटो चिकटवला असेल तर मात्र मी गॅरंटीने तुला सांगतो की माणूस नाही, पिशाच आहे. मला भेटलेला तो माणूस कोण होता? मला एक सांग विक्रम, तुमच्या इतक्या वर्षांच्या रिलेशनशिपमध्ये कधीच अनन्याने तुला अभयचा फोटो नाही दाखवला? दाखवला नाही आणि तिच्या मोबाईलवरही नव्हता. मी तिला विचारलं यावरून. तो नेहमी म्हणायची की ज्या माणसाला मनात जागा नाही त्याला मी मोबाईलवर ठेवून तरी काय करू. आपण एक काम करूयात का विक्रम, सोशल नेटवर्किंग साईटवर जाऊन शोधूयात. फोटो सकट सगळीच माहिती मिळेल. तू यायच्या आधी मी हेच करत होतो. 100 अभय सामंत आहेत. त्या 100पैकी एकही ना मला भेटलेल्या अभय सामंत सारखा आहे ना त्या गोऱ्या घाऱ्यासारखा. या प्रश्नाचं उत्तर एकाच व्यक्तीनं अगदी चुटकीसरशी दिलं असतं. अनन्या. या सगळ्या धावपळीत मला अजूनही एक गोष्ट पचवता आलेली नाहीये. अनन्या या जगात नाहीये आणि एका अर्थी तिच्या मरणाला मीच जबाबदार आहे. जगाच्या दृष्टीने आमचं नातं चुकीचं असेल, पाप असेल, असू दे. पण मी माझा जीव गुंतवला होता तिच्यात. लोकांसाठी एक एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर असेल, पण आम्ही एकमेकांकडून जे घेतलंय, जे दिलंय, जे एकमेकांबद्दल शेअर केलंय ते 100% होतं. तुला
आर्किटेक्चरल डिझाईन कळत नाही ना मयंक, पण तुला काव्य कळतं की नाही? कदाचित तूच हे समजू शकशील. गुंतता हृदय गुंतता हृदय. नैना, ए नैना, आई ग. अगं सकाळी सकाळी सुनीताचा फोन आला होता. काय म्हणत होती? म्हणत होती की एवढा आग्रह करून सुद्धा देवीला सुट्टीत राहायला पाठवलं नाही तुम्ही. जावई बापू नाही म्हणाले वाटतं. तुला माहिती आहे ना तिचा टोन काय तो. मग काय ऐकून घेतलं. धाकटी बहीण पडले ना. जन्मजात गैरफायदे सोसायचे. मी करू का फोन? काही नको. उगीच एखाद्याचा इगो कुरवाळत बसू नये. आणि काय सांगणार आपल्या घरी हे रामायण घडलं ते. माझा तर अजून विश्वासच बसत नाहीये की हे सगळं सगळं संपलंय. सकाळी उठले तेव्हा काही मिनिटं लागली हे आठवायला की आपण कुठे आहोत. गेल्या काही दिवसामध्ये काय काय घडलंय. काही मिनिटं लागली याची जाणीव व्हायला की आपली देवी परत आली. उठले तेव्हा खोलीमध्ये अंधार होता. पटकन पडद्याजवळ गेले, पडदे उघडून टाकले. लख्ख सूर्यप्रकाश हाताला. सगळी संकट सरली आता. हो ना? हो म्हटलं सगळी संकट सरली आता. हो ना. देवी परत आली. आता आणखी काय हवं. पण तुला अजून आनंदाची सवय नाही झाली असं दिसतंय. मध्येच काहीतरी विचारात गुंग होतेस तू. माझंही तसंच झालंय म्हणा. कालपासून सारखी चिमटे घेऊन बघते स्वतःला. मी झोपेत तर नाही ना म्हणून. आणि लताचं काय ग? आली का ती ताळ्यावर की अजून पिटपिट चालूच आहे तिची? माहित नाही. मी थांब मीच बघते. आई ग. काय ग? सॉरी वर्दे, म्हणलं होतं संध्याकाळपर्यंत डिस्टर्ब नाही करत. पण सर आपलं काम आहे हे. अरे बायकोला वेळ देणं हे सुद्धा एक कामच आहे बाबा. आत्ताच आमच्या कुटुंबाकडनं फोनवर कान शेकून घेतलाय. जेवलास का? यस सर. काय केलं होतं जेवायला? आज सुरमई तळली होती आणि कोलंबीचा रस्सा. तुम्हालाही डबा आणलाय मी. कमिशनर होणार तू एक दिवस वर्दे. काय सर. बरं वनरसेच्या घरातनं बॅग उचलली? हो सर. फॉरेन्सिककडे पाठवून दिली. मला कळत नाही सर, आता पैसेही परत मिळालेत. मग आता काय? आता काय आपण काय करणार? सगळ्या भिंतींवर डोकं आपटून झालंय माझं. मगाशीच त्या अभय सामंतच्या घरी जाऊन आलो. त्याच्या वडिलांना भेटलो. तो तर सगळ्यांचा बाप निघाला. सगळे एक जात खोटं बोलतायत सर.
नेमका गेम काय आहे? म्हणजे वनारसेची मुलगी परत आली, त्याला मानसिक त्रास होण्यापलीकडे काहीच झालं नाही. बरं, मयंककडनं वनारसेला पैसे उकळायचे होते असं म्हणलं तर पैसेही परत मिळाले, म्हणजे ती थेरी पण फेल गेली. नुकसान नेमकं कोणाचं झालंय आणि काय झालंय? सर, कदाचित वनारसेंना त्रास देणं हाच एक हेतू असेल. कोणाचा? त्या अभय सामंतचा. का? आता हे अभय सामंतच सांगू शकेल. त्याला घेऊया का एकदा खोपच्यात? वरदे, आपण इराण, इराक, अफगाणिस्तान अशा देशात नाही राहत. मनात आलं की उचललं कोणाला पण. वॉरंट बिरंट लागतं त्याच्यासाठी. बरं, हा सामंत काही कोणी सामान्य माणूस नाहीये, चांगला व्हाईट कॉलर माणूस आहे तो. बाप आर्मीवाला आहे त्याचा. इतकं सोपं नाही ते. पण कदाचित वनारसेंनी निदान कंप्लेंट दिली असती तरी आपण त्याला उचललं असतं चौकशीला आणि पंचांग पाठवलंय वनारसेंकडं. मुहूर्त सापडला की येतील कंप्लेंट नोंदवायला. साला इथं कोणाला कोणाची पडली. आपण फुकट खस्ता खातोय. बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना तसं झालंय. जाऊ दे, मरू दे. गेला उडत तो वनारसेन, गेला उडत तो सामंत. गेली उडत दुनिया. ते जाऊ दे. तू मगाशी त्या कोलंबीच्या रस्त्याचं काय सांगत होतास? हो सर, डबा रेडी आहे. येस, गुड. मी पण डब्यासाठी रेडी आहे. बर. वहिनींनी जे उपकार केलेत त्याला आधी न्याय देऊ. हो. लष्करच्या भाकरी नंतर बाजू आता. काय? हो सर. गुंतता हृदय गुंतता हृदय तू माझ्याशी असा? अजून किती दिवस मी इथे राहणार आहे? कोणाचा बंगला आहे? जगाच्या कुठल्या कोपऱ्यात आणून ठेवलेस तू मला? खूप प्रश्न पडलेत ना. प्रश्न माझ्याकडे आहेत. चल, प्रश्नांच्या भेंड्या खेळत बसू. मी जाते. आव. कुठे? घरी? बाबांकडे? इट्स नन ऑफ युअर बिझनेस. इट इज माय बिझनेस बेबी. उद्या तुझी जर डेड बॉडी सापडली तर पोलीस मलाच फोन करतील ना? का तोही अधिकार देऊन टाकलायस विक्रमला? टोमणे मारायची गरज नाही अभय. तुला चांगलंच माहिती आहे माझ्यामध्ये आणि विक्रममध्ये आता काहीही उरलेलं नाहीये. आणि म्हणूनच मी विक्रमला अशा गुन्ह्याच्या गिल्टमध्ये तळमळू देणार नाही जो त्याने कधीच केला नाही. अभी भी बहुत ही आराम लगता है. तू संशयी आहेस हे माहितीये, पण आता तू सायकोही झालायस. या सगळ्याला कुठेतरी तूच जबाबदार आहेस असं नाही वाटत तुला? कुठेतरी नाही अभय, 100% मीच जबाबदार आहे. मग काढून का टाकत नाहीस मला तुझ्या आयुष्यातून कायमची? मला असं कैद्यासारखं इथे का बांधून ठेवलंस? तुला मला शिक्षा द्यायची आहे ना? डू यू वॉन्ट टू टॉर्चर मी, किल मी? तुला जे करायचंय ते कर अभय, पण मला असं अधांतरी आयुष्य नाही जगायचंय. आणि खरं काय माहितीये, या दरवाजातून बाहेर गेल्यानंतर एकही हक्काचा दरवाजा असा नाहीये जो मी ठोठावू शकेन, कारण मीच माझे सगळे दरवाजे बंद केलेत. आता मला जगायचंच नाहीये. आय कॅन अंडरस्टँड. मीही या फेजमधून गेलोय. जगायची इच्छा नसण्याच्या. स्वतःच्या बायकोचं जेव्हा तिच्या बॉस बरोबर अफेअर चालू आहे कळतं ना, तेव्हा दुसरं काय होणार माणसाचं? अनु कुठेस तू? मला जरा अर्जंट फोन करायचा, तुझा फोन हवाय. अनु, अगं माझ्या फोनची बॅटरी डाऊन आहे. अनु, फोन कुठे तुझा? मिळाला ग? या फोन अनलॉक कसा तो? अनु हा
काय रे, काय झालं? मोबाईल ना? ओके, हां, अनलॉक ओपन करून देते. थोडं कॉम्प्लिकेटेड आहे. जमलं मला. झाला अनलॉक. घे, कॉल करायचा आहे ना? नाही, तेवढी अर्जन्सी नाही आता. शो या. कूल. मी आणि गौरी कॅरम खेळत बसलोय. येतोस? तू कॅरी ऑन. ओके, बाय. गुंतता हृदय